फेकेले काय मी नाही बघितलं ते त्यांचं असेल दुसऱ्यावर एसपी साहेबावर नसेल हा मग आता मुख्यमंत्री जर असं वागायला लागल्यावर संयम नाही सुटायचं काय होईल हॅलो हॅलो नष्ट करायचं काम चालू आहे सध्या शिडी लावण्याचं काम आता या ठिकाणी सुरू आहे। टाकीच्या खाली एसपी देखील उभे आहेत, त्यांनी देखील धनंजय देशमुखांशी संवाद साधलेला आहे आणि ते आपण पाहतो की धनंजय देशमुखांनी इथे पाणी देखील प्यालेलं आहे। तर दुसऱ्या टाकीवर डीवायएसपी चेतना तिडके या आहेत, त्यांनी देखील धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधलेला आहे, त्यांना खाली येण्याची विनंती केली आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, धनंजय देशमुख अखेर खाली येण्यासाठी तयार झालेत, आता अग्निशमन दलाकडनं शिडी लावण्याचं काम सुरू आहे। नक्कीच या ठिकाणी मनोज जरंगे यांनी मध्यस्थी केलेली आहे, त्यानंतर धनंजय देशमुख हे खाली येण्यास तयार झालेले आहेत। मात्र ते त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत। ते ज्या मागण्या करतायत की तपासामधली जी काही माहिती आहे ती त्यांना दिली जावी आणि त्याचबरोबर तपासामध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जावं, त्यांना जी काही विचारणा केली पाहिजे किंवा त्यांच्याकडून जे काही पुरावे त्यांना द्यायचेत किंवा जे काही प्रशासनाला सांगितलं जायला हवं ते सुद्धा पोलिसांनी आणि प्रशासनाने किंवा तपास यंत्रणेने ऐकून घेतलं जावं अशी त्यांची भूमिका आहे। खंडणीच्या गुन्ह्यातल्या आरोपीला खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपी करण्यात यावं ही त्यांची मागणी आणि एक जो फरार आरोपी आहे त्याला अटक करण्यात यावी अशा काही मोजक्या मागण्या घेऊन धनंजय देशमुख हे अनेक दिवसांपासून यंत्रणेकडे सातत्याने फॉलोअप घेत होते। मात्र त्यांना आश्वासन देऊन सुद्धा ही बाब पूर्तता झाली नसल्यामुळे धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरती चढलेले होते। साधारण 2 ते 2.5 तासानंतर या सगळ्या नागरिकांनी विनंती केल्यानंतर, मनोज जरंगे यांनी विनंती केल्यानंतर आता प्रत्यक्ष आपण बघू शकता की धनंजय देशमुख हे खाली उतरायला सध्या सुरुवात झालेली आहे। मात्र त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे। ही जी सीडी इथं लावण्यात आलेली आहे ही सीडी अत्यंत किरकोळ स्वरूपाची सीडी आहे, यावरून खाली उतरणं कठीण आहे। जर प्रकृती अस्वस्थ असेल तर या सीडीवरून खाली उतरणं कठीण असतं। मात्र त्यांचे 2 सहकारी त्यांना आधार देत आहेत आणि त्यांना आधार देत देत या ठिकाणी खाली उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि धनंजय देशमुख आता अखेर खाली उतरायला लागले। ते एक आक्रमक आंदोलन त्यांनी केलं होतं, मात्र त्यांच्या या आंदोलनानंतर आता पोलीस यंत्रणा किंवा प्रशासकीय यंत्रणा काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धनंजय देशमुख उतरण्याचा प्रयत्न करतायत। नक्कीच आपण बघा की या ठिकाणी समोर जर आपण बघितलं तर धनंजय देशमुख या सीडीवरून खाली उतरत आहेत आणि ती सीडी अत्यंत छोट्या स्वरूपाची सीडी आहे। 2 रॉड मारून तयार करण्यात आलेली ही जी सीडी आहे तर त्यावरून धनंजय देशमुख उतरत आहेत। त्यांचा एक सहकारी आधी खाली आलेला आहे आणि त्यानंतर धनंजय देशमुख खाली उतरतील। एक व्यक्तीलाच या सीडीवरून उतरता येतं अशा स्वरूपाची ही सीडी आहे आणि धनंजय देशमुख यांची प्रकृती सध्या बरी नाही, त्यामुळे सुद्धा त्यांना अत्यंत हळूवार पद्धतीने खाली उतरावं लागणार आहे। ही सीडी गावकऱ्यांनी लपवलेली होती, ज्या सीडीवरून दुसऱ्या मजल्यावरती चढता येतं ती बाहेर लपवून ठेवण्यात आली होती। ती सीडी आता आणण्यात आलेली आहे। ती सीडी वरच्या टप्प्यात त्या ठिकाणी लावण्यात येईल आणि त्यानंतर धनंजय देशमुख खाली येऊ शकतात। आणि आता बघा की अत्यंत कठीण परिस्थितीतून धनंजय देशमुख सीडीच्या खाली उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचा दुसरा सहकारी त्यांना सीडीवरती पाय ठेवण्यासाठी सहकार्य सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे। अशा अवघड परिस्थितीतून धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरती चढले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। ते खरं तर टावरवरून उडी मारणार असा त्यांनी इशारा दिला होता, त्यामुळे सगळीकडे चिंता निर्माण झाली होती की धनंजय देशमुख काय करतात। मात्र शेवटी धनंजय देशमुख यांची समजूत घालण्यामध्ये मनोज जरंगे यांना यश आलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण जर बघितलं तर हळूहळू धनंजय देशमुख हे खाली उतरायला लागलेले आहेत आणि दुसरी जी सीडी आहे दुसऱ्या मजल्यावर लावायची ती खाली आणण्यात आलेली आहे। आता ती सीडी वर बसवण्यात येईल आणि त्यानंतर धनंजय देशमुख जे आहेत ते खाली उतरू शकतील। मात्र सध्या आपल्याला असं म्हणता येईल की धनंजय देशमुख यांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा एक आक्रमक आंदोलन जे आहे ते मागे घेतलेलं आहे। त्यांनी सुद्धा मोठा समजूतदारपणा दाखवलेला आहे आणि ते खाली आता पहिल्या टप्प्यावरती उतरलेले आहेत। त्यानंतर दुसरी सीडी लावल्यानंतर धनंजय देशमुख हे खाली उतरू शकतात। मात्र आता जर आपण बघितलं तर धनंजय देशमुख यांनी सध्या जे आंदोलन जे आहे ते आपलं मागे घेतलेलं आहे, त्यामुळे प्रशासनाने आणि त्याचबरोबर मनोज जरंगे यांनी संपूर्ण या ठिकाणी त्यांच्या गावकऱ्यांनी सहकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। खाली जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी